श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आमचे घर नियमित करावे यासाठी नाशिक रोड परिसरातील नागरिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी हे साखळी उपोषणाला बसलेत। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। तिरुपती नगर एक जुटीचा जय हो। घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या वाटेला। परिसरातील दसक शिवार तिरुपती नगर व विराज नगर मधील नागरिकांकडून कृती समिती स्थापन करण्यात आली आहे। प्रशासनाकडून घर पाडण्याच्या कारवाई विरोधात हे आंदोलन त्यांनी केल्याचं इथे सांगितलंय। घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देत सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। नाही कोणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। मनपा व शासनाचा कर अथवा महसूल भरण्यास आम्ही तयार आहोत। सर्वे नंबर 78 आणि 79 दसक शिवार तिरुपती नगर विराज नगर मधील सर्व घर हे नियमित करावे। शासकीय अधिकारी यांना वेठीस धरून गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या आनंद गांगुर्डे यावर त्वरित कारवाई करावी, घरपट्टी त्वरित लागू करावी अशा मागण्या घेऊन तिरुपती नगर आणि विराज नगर परिसरातील नागरिकांकडून हे साखळी उपोषण करण्यात येत आहे। याबाबत अधिकची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। मी योगेश सोनवणे, राहणार तिरुपती नगर, गट नंबर सर्वे नंबर 78-79। आम्ही सर्व रहिवासी इथं आजपासून साखळी उपोषणास सुरुवात करत आहोत। यापूर्वी आम्ही 2022 साली इथं मोर्चा काढून शासनाला आम्ही महसूल लावून द्या असं सांगण्यासाठी एक अर्ज केलेला होता, परंतु त्या अर्जानंतर एरियासाठी काही इथं संपर्क न साधता वारंवार आमच्या एरियामध्ये घर पाडण्याच्या नोटिसी, नंतर दुर्दैवाने नगरपालिकेकडनं एक घर निष्कासित केलं गेलंय काही महिन्यांपूर्वी। तर हे सर्व एक इसमाच्या सांगण्यावरनं आहे। तो व्यक्ती म्हणजे आनंद विष्णू गांगुर्डे, राहणार दसक। या व्यक्तीच्या सांगण्यानुसार तो उपोषण करतोय, आत्महत्येच्या धमक्या देऊन आपल्या शासनाला व अधिकारी वर्गांना धमक्या देऊन वेठीस धरून जबरदस्ती त्यांच्याकडनं या नोटिसी काढून घेण्याचे काम हा करत आहे। परंतु आम्हाला शासनाला एकच विनंती अर्ज करतोय की जो शासनाचा जो महसूल असेल किंवा कर असेल तो घरपट्टीच्या आधारे जो काय असेल तो दंडासहित आम्ही सर्व रहिवासी हा भरण्यास तयार आहोत। त्यासाठी जी योजना लागू शासनाला लागत असेल ती योजना लागू करून ती त्वरित आम्हाला देण्यात यावी आणि त्याचा भरणा आम्ही त्वरित करून शासनाचा जो मोबदला आहे तो त्यांना योग्य त्या वेळी बरोबर आम्ही पूर्णतः करू त्याची। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आम्ही साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।